agressivo, vou deixar sua bunda ardendo, vou dar tapa, 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 tapa. वेलकम बॅक टू मराठी कराटो. माझं नाव अभिजित खिलाडे. तुम्ही पाहतात यूट्यूब चॅनल मराठी कराटो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये ओला S1 Pro Gen 2चा पूर्णपणे रिव्ह्यू वगैरे घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला पाहायला मिळून जाणार आहे कोणकोणत्या सेगमेंटच्या. आता आपण पाहणार आहे की हिजा प्रॉन्स आणि क्रॉन्स म्हणजे काय प्रॉब्लेम्स येतात, काय प्रॉब्लेमचे सोल्युशन असणार आहे, यांचे पूर्णपणे डिटेल्स रिव्ह्यू मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. डिक्कीचा काय प्रॉब्लेम येतो जो क्लोज होताना काही लोकांचे म्हणजे ट्रंक तो क्लोज होत नाही, त्याचा काय सोल्युशन असणार आहे. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे बेल्ट जो आहे आपला त्याचा नॉईज कॅन्सलेशन म्हणजे नॉईज जो आहे त्याचा काय प्रॉब्लेम असणार आहे, तो कसा त्याचा प्रॉब्लेमचा सोल्युशन काय असणार आहे. आणि तसेच बेल्टचा जो कव्हर काय आहे, हा जो कव्हर आहे याचा काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल आपल्याला. कव्हर काही लोकांचा पडून जातो, तुटतो, यासाठी काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल यांचे पूर्णपणे डिटेल्स रिव्ह्यू आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. जर का तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करता बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चला तर मग आता आपण पाहूया फ्रंट साईडनी. आपल्याला फ्रंटला आपल्याला ड्युअल सस्पेन्शन पाहायला मिळून जातो चांगल्या प्रकारे आणि उत्तम सस्पेन्शन आपल्याला पाहायला मिळून जातो. खूप वेळा मी आता 1 महिना झाला गाडी चालवतोय, चांगल्या प्रकारे सस्पेन्शन आपल्याला फ्रंटला पाहायला मिळून जातो. यामध्ये आपल्याला अलॉय व्हील्स पाहायला मिळून जातात, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. या साईडला आपल्याला डिस्क ब्रेक पाहायला मिळून जातो, फ्रंटला सुद्धा आणि बॅकला सुद्धा. इथे आपल्याला नंबर प्लेट्ससाठी जागा वगैरे दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. इथे ओलाची बॅजिंग पाहायला मिळून जाते, DRLs वगैरे अशा प्रकारे लाईट्स वगैरे आपल्याला पाहायला मिळून जातात. आणि मी मराठी म्हणत असल्यामुळे मराठा हा आपला स्टिकर आपण लावलेला आहे. तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे इथे आपल्याला दोन्ही साईडला ओला S1 Pro मध्ये दोन्ही स्पीकर आपल्याला दोन्ही स्पीकर चालू दिसतात, चालू भेटतात. ओला S1 Air मध्ये एकच कुठला तरी चालू आहे वाटतं, काय मला माहिती नाही, आयडिया नाही यातली, कारण की ओला S1 Air अजूनपर्यंत मी काय बघितली नाही. आणि मी दुसरी गोष्ट चांगल्या प्रकारे जाऊ व्हॉल्यूम सुद्धा चांगल्या प्रकारे, आवाज वगैरे सर्व चांगल्या प्रकारे पाहायला मिळतो. इथे बटन्स वगैरे आपल्याला काय मिळून जातात, इकडे एक बटन्स मिळतात, इथे डिस्प्ले पाहायला मिळून जातो. परत इथे एक ओलाची बॅजिंग पाहायला मिळून जाते. सीट्सचा प्रॉब्लेम म्हणजे सीट्स खूपच लो क्वालिटीचं दिलेलं आहे. सीट्स वाटतं आपल्याला मस्त, मी वरनं हे केलं त्याचं कव्हर वगैरे लावलाय, सीट्स वरनं दबल्यावर मस्त वाटते. म्हणजे चालवत असताना खड्डे वगैरे आले तर एकदम सीट्स खाली जातं, म्हणजे असं दबल्यासारखं होतं, असं वाटतं की आपण त्यामध्ये ट्रंकमध्ये जाऊ की काय, म्हणजे ट्रंकमध्ये जाऊन तुटतंय का काही सीट्स असं आपल्याला वाटतं. दुसरी गोष्ट आता बॅक साईडला पाहूया आपण. आता बॅक साईडला DRLs वगैरे अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळून जातात, लाईट्स वगैरे. ओला S1 Pro ची इथे बॅजिंग पाहायला मिळून जाते, तुम्ही पाहू शकता. आणि आता आतमध्ये आपल्याला यामध्ये ओला S1 Pro मध्ये Gen 2 मध्ये कॅप्स वगैरे काय मिळत नाही, मी परचेस केलेला आहे फ्लिपकार्टवरून. 200 रुपयाला मिळते आपल्याला कॅप्स. आणि इथे आपल्याला एक हे कापूस मिळतो ब्लॅक कलरचा, तो रबर वगैरे तो मी काढून टाकला, त्यामुळे आपल्या ह्याच्यासाठी कॅप्स चांगल्या प्रकारे असते, धुताना वगैरे काही प्रॉब्लेम येऊ नये, पाणी वगैरे जाऊ नये याच्यामध्ये. त्यासाठी मी गाडी घेतल्याच्या नंतर लगेच 2 दिवसांनी कॅप्स ऑर्डर केली आणि 1-2 दिवसात लगेच कॅप आपल्याला पाहायला मिळून गेली आणि आली. त्यानंतर आता इथे सस्पेन्शन पाहूया. सस्पेन्शन हा आपल्याला सिंगल सस्पेन्शन पाहायला मिळून जातो ओला S1 Pro Gen 2 मध्ये. इथे डिस्क ब्रेक पाहायला मिळून जातो. आणि तसेच आता तुम्ही पाहू शकता सस्पेन्शन इथे सिंगलच दिलेला आहे आणि हा मोनो सस्पेन्शन दिलेला आहे छोटावाला. आणि काय होतं माहिती आहे का, यामध्ये आपल्याला हा सस्पेन्शन तर चांगला दिला आहे, पण त्यामध्ये कसं होतं जास्त प्रमाणात जर का खड्डे वगैरे आले ना तर भीती वाटते की सस्पेन्शन तुटतोय का काय, कारण की काही लोकांचा Gen 2 वाल्यांचा खूप जणांचा तुटलेला आहे, त्यामुळे भीती राहते आपल्याला की ह्याचा पण तुटतोय का काय प्रॉब्लेम्स येतात का काय. त्यासाठी गाडी एकदम 40 ते 50च्या स्पीडनेच मी चालवतो, जेणेकरून मला रेंज सुद्धा चांगल्या प्रकारे पाहायला मिळून जाते आणि काही एक प्रॉब्लेम सुद्धा येत नाही. आणि दुसरी गोष्ट आता इथे आपल्याला बेल्ट पाहायला मिळून जातो, बेल्ट कव्हर. हा बेल्ट कव्हर खूप लोकांचा तुटलेला आहे, यासाठी मी ना इथे आपला बेल्ट कव्हरसाठी ना जुगाड केलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे नट बोल्ट वगैरे लावलेले आहेत, इथे पण नट बोल्ट वगैरे लावलेले आहेत आणि या साईडला सुद्धा नट बोल्ट वगैरे लावले. तर हा बेल्ट कव्हर सुद्धा क्रॉस कटिंग केलेली आहे त्यांनी. हा पूर्णपणे बेल्ट कव्हर मिळत होता Gen 1 मध्ये, आता Gen 2 मध्ये त्यांनी क्रॉस कटिंग करून बेल्ट सुद्धा कव्हर सुद्धा एकदम लो क्वालिटीचं आहे. पण आता मी ज्याप्रमाणे हे लावलं, हे फिटिंग केली तर खूप चांगल्या प्रकारे एकदम हार्ड आहे, पाहू शकता. जास्त प्रमाणात हालत पण नाही, काय नाही, दडदडीत जोडजोडीत काय नाही होत, काही एक प्रॉब्लेम होत नाही मित्रांनो. तर चांगल्या प्रकारे ही जी क्वालिटी वगैरे आपल्याला नंतर नट बोल्ट वगैरे लावल्यानंतर चांगल्या प्रकारे क्वालिटी आपल्याला पाहायला
मिळतो ते घरच्या घरी जुगाड केला जातो आणि घरच्या घरी तुम्ही लोकलमध्ये जाऊन तुम्ही करू शकता. सर्व्हिस सेंटरवाले काही एक करून देणार नाही, तुम्हाला हाय त्याच क्लिप परत लावून देतील आणि काही दिवसानंतर 15-20 दिवसानंतर परत ते पडून जातील. त्यापेक्षा आपलं डायरेक्ट फिटिंग केलेलं बरं. नो टेन्शन, नो झंझट मारी परत काय. आता यानंतर आपण आता इथे पाहूया जे बटन्स वगैरे कशा प्रकारे असणार आहे. त्या साईडला इथे लाईट्सचे बटन दिलेले आहेत, इथे क्रूज कंट्रोलचं आणि रिव्हर्सचं बटन आहे, इथे इंडिकेटरचे 2 बटन दिलेले आहेत लेफ्ट आणि राईट, इथे हॉर्नचं बटन दिलेलं आहे. त्यानंतर इथे बघू शकता इथे पॉवरचं बटन दिलेलं आहे, पॉवर मोडचं, नॉर्मल मोड, स्पोर्ट्स मोड, हायपर मोड आणि इको मोड हे जे बटन इथे दिलेले आहेत. त्यानंतर इथे पॉवर ऑन ऑफ म्हणजे डिस्प्ले गाडी चालू करण्यासाठी एकदा प्रेस केलं की इथे पासवर्ड वगैरे टाकण्यासाठी अशा प्रकारे येतो. इथं व्हॉल्यूमचे कमी जास्त करण्यासाठी आणि इथूनच गाणं 2 वेळा प्रेस केलं तर इथूनच गाणं सुद्धा चेंज होतं. मोबाईल काढायची काही गरज लागत नाही. आणि गाणं पॉज आणि प्ले करण्यासाठी, गाणं चालवण्यासाठी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी केल्यानंतर जे काय सॉंग्स गाणी वगैरे लागतात त्यासाठी प्ले आणि पॉज करण्यासाठी हे बटन दिलेलं आहे. अशा प्रकारे हिचा लुक वगैरे आपल्याला पाहायला मिळून जातो. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, आतापर्यंत व्हिडिओ जर का पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करता करता बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आता दुसरी गोष्ट, काही लोकांचं काय होतं माहिती आहे का, बूट स्पेसचा खूप प्रॉब्लेम येतो. इथे ग्रॅप हँडल सुद्धा चांगल्या प्रकारे पाहायला मिळतो. बूट स्पेसचा पण खूप प्रॉब्लेम येतो. बूट स्पेस काही लोकांचा बंद होत नाही, क्लोज होत नाही. त्यासाठी आपण काय करूया माहिती आहे का, आता मी तुम्हाला पासवर्ड ओपन करून येतो. आता पासवर्ड ओपन केल्यानंतर आहे ना, बूट स्पेसचा काही लोकांचा खूप प्रॉब्लेम येतो. त्यासाठी काय करायचं आहे, हा बूट स्पेस एकदा ओपन करायचा. कधी कधी ओपन होतं, कधी कधी होत नाही. तर काय करायचं माहिती आहे का, हे जे आहे ना खालच्या साईडला हे इथं हे जे दाखवते हे असं व्ही मध्ये आपल्याला पाहायला मिळून जातं. तर हे ना आपल्या जे टेस्टर म्हणा किंवा स्क्रू ड्रायव्हर, तर ह्याने ना असं प्रेस करून ठेवायचं जरा वेळ. असं प्रेस करून ठेवायचं. प्रेस करून ठेवलं ना तो बूट एकदम क्लोज नाही करायचा. त्यानंतर हे बटन जे आहे ना, हे बटन असं दाबायचं. ते दाबून धरल्यानंतर हे बटन दाबायचं, जेणेकरून आपल्याला बूट स्पेस ओपन झालेलं वाटतो. हे असं 1 ते 2 वेळा केलं ना, तुम्ही ट्राय केलं ना 1 ते 2 वेळा, तर कदाचित बूट ओपन होतं परत क्लोज होतं, जेणेकरून त्याला सेन्सरला कळतं की बूट ओपन झालाय, क्लोज झालाय. आणि त्यानंतर परत एकदा ते ओपन करायचं आणि नंतर जी काय आपली बूट स्पेस जी काय शीट होती ती एकदम आरामात अशी एकदम प्रेस करायची. आता आपली शीट क्लोज झालेली आहे. त्यानंतर परत एकदा ओपन करून बघायची, जेणेकरून शीट ओपन होते का नाही. कारण की काही लोकांच्या यात काय होतं, मस्त बरोबर आहे, काही लोकांच्यात कसा प्रॉब्लेम होतो, सीट क्लोज तर होते पण काही लोकांच्यात सीट ओपनच होत नाही. तर त्यासाठी काय करायचं, ती गाडी रिबूट करायची. रिबूट करण्यासाठी गाडी आहे ना, रिबूट करण्यासाठी रिव्हर्स बटन आणि हे पॉवर बटन काही सेकंदासाठी बंद म्हणजे एकसाथ दाबून धरायचं. ज्याप्रमाणे आपण मोबाईल रिस्टार्ट करतो मोबाईल, त्याप्रमाणेच गाडी पण आपल्याला रिस्टार्ट आणि रिबूट करावी लागते. तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह आपल्याला अशा प्रकारे पाहायला मिळून जाईल, जेणेकरून सीटसुद्धा आपल्याला सीटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. दुसरी गोष्ट आता झालीच तर हायपर चार्जरचा आहे ना, किती उपयोग करायचा हे तुमच्यावरती. तुम्ही जेवढा जास्त हायपर चार्जरचा उपयोग करता ना, तेवढी जास्त तुम्हाला गाडी रेंज कमी देणार. आणि बॅटरीचा प्रॉब्लेम, जे काय सिस्टीम असते, डिस्प्ले हँग होणे, परत चालू रनिंगमध्ये काही मोड्स चेंज न होणे, हा फक्त आणि फक्त कशाचा प्रॉब्लेम असतो, तो हायपर चार्जरचा प्रॉब्लेम असतो. का तर आपण हायपर चार्जिंग ज्या प्रमाणे लावतो त्यामध्ये काय होतं माहिती आहे का, हायपर चार्जर लावल्यानंतर आहे ना, करतो मी हो का, हायपर चार्जर लावल्यानंतर हे जे आतमधलं ना, हे जरा हीट होतं, जास्त प्रमाणात गरम होऊन जातं. गरम झाल्यानंतर जेवढं तुम्ही जास्त वेळ हायपर चार्जिंगचा यूज करताल तेवढा जास्त तुम्हाला प्रॉब्लेम पाहायला मिळून जाणार. रेंजमध्ये सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम पाहायला मिळून जाणार आहे. मी आता गाडी ओपन करतो. आता यानंतर आता गाडी आपली ओपन झाली आहे. इथं पी मोड म्हणजे पार्किंग मोड पाहायला मिळत होतो. तर यामध्ये काय होतं माहिती आहे का, इथे गाडी आहे ना, हो का, ठीक आहे. हो का, हे जे 32 आहे ना, 32 सेल्सिअस टेम्परेचर हे आपलं वाढतं हायपर चार्जिंगवरती लावल्यानंतर. हायपरवरती लावल्यानंतर आहे ना, 32 सेल्सिअसपेक्षा 40 सेल्सिअसपर्यंत जात असेल, 46 पर्यंत जाते. मग गाडी 70% चार्जिंग होते हायपर मोडवरती. 15 ते 20 मिनिटात, काहींची 22 मिनिटात होते, अर्धा तासात होते. पण यामध्ये काय होतं माहिती का, 40% पर्यंत जर का टेम्परेचर गेलं तर गाडी हीट होते, गरम होते जास्त प्रमाणात. बॅटरीला प्रॉब्लेम होतो. बॅटरीचे जे काय कंपोनेंट्स असतात, आतमधले जे काय छोटे छोटे बॅटरीज असतात, त्याही जास्त प्रमाणात गरम होतात. त्याने काय होतं,
नंतर नंतर आहे ना काही दिवसानंतर प्रॉब्लेम द्यायला लागतात. त्यामुळे जास्तीत जास्त कमी जेवढा तुम्ही हायपर चार्जरचा यूज करता तर तेवढी जास्त लाईफ गाडीची वाढते. आणि दुसरी गोष्ट, जर का तुम्ही घरच्या चार्जरचा यूज केला तर खूपच चांगले. हां बाबा, तुम्ही इथून समजा इथून आता लोणावळ्याला जात असाल तर 100% करून जाणार तुम्ही लोणावळ्याला. लोणावळ्यावरती गेलात, हां लोणावळ्यावरती गेलात तर लोणावळ्यावरून तुम्हाला पुण्याला जायचं सर्व्हिस सेंटरला किंवा स्वारगेटला जायचं, पुण्यात काही काम आहे असेल त्यासाठी जायचं तर निदान तुम्ही आहे ना फुल चार्ज करू नका लोणावळ्यात मॅप्रो गार्डनला. जेणेकरून 50, 55, 60 लयत लय 60-65% करा. जेणेकरून 40, 38, 40% पर्यंत टेम्परेचर होईल. त्यामध्ये 60-65% चार्जिंग होते. तिथपर्यंत गाडी 40 ते 50 पण त्या रेंजमध्ये चालवा, जेणेकरून तिथपर्यंत तुम्ही जाऊन काही एक प्रॉब्लेम येत नाही. जेणेकरून तुम्ही स्पीड जर का लिमिटेडमध्ये ठेवलं, 50, 55, 60च्या जर का खाली लिमिटमध्ये स्पीड ठेवला तुम्ही तर मिनिमम तुम्हाला ही नॉर्मल मोडला 140ची रेंज देईल आरामात. हे माझं म्हणजे मी स्वतःच यूज केलेलं आहे. मी लवकरच तुमच्या पुढे रेंज स्टेट्स सुद्धा घेऊन येणार आहे ओला S1 प्रोचा Gen 2चा. तर व्हिडिओला आत्तापर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करता करता बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आता आपण पाहूया यामध्ये ना आपल्या लोणावळ्यापासून मॅप्रो गार्डनपासून तुम्हाला स्वारगेटला जायचं आहे, तिथे हायपर चार्जर आहे. परत दुसरी गोष्ट म्हणजे सर्व्हिस सेंटर ओलाचं जे काय पुण्याला आहे दापोडीमध्ये, तिथे जायचं असेल तर 60 ते 65% चार्जिंग करा. जेणेकरून किती 40च्या आतमध्येच 38-40 टेम्परेचरमध्येच गाडीची चार्जिंग होऊन जाते. 65, 60, 65 फुल काय करू नका, कारण की तुम्हाला तिथून पुढे जायचं आहे किंवा तिथून माघारी यायचं असेल परत किंवा तिथे फिरायचं असेल तर निदान तिथे गेल्यावरती तुम्ही 10-15-20 मिनटं चार्जिंग करचाल, परत तुमची 60-70% चार्जिंग होईल. जेणेकरून चार्जिंग पण होईल आणि प्लस टेम्परेचरसुद्धा वाढणार नाही आणि गाडीमध्ये काही एक प्रॉब्लेम सुद्धा येणार नाही. रेंजमध्ये सुद्धा काही पुढं भविष्यामध्ये काही एक प्रॉब्लेम येणार नाही. रेंज ड्रॉपसुद्धा पाहायला मिळून जाणार नाही. तर आता अशा प्रकारे हा एक ओला S1 Pro Gen 2चा रिव्ह्यू होता आणि हायपर चार्जिंगची एक छोटीशी टिप्स होती. ही टिप्स तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि दुसरी गोष्ट, ह्याचा जो काय स्टँड आहे आपल्याला दिलेला, हा स्टँडसुद्धा चांगल्या क्वालिटीचा आहे. काही एक प्रॉब्लेम येत नाही स्टँडमध्ये. पण जर का तुम्ही चांगल्या प्रकारे जर का यूज केला, डबल सीट बसला असाल किंवा एकटे बसचाल तर बसवून देऊ नका कोणा व्यक्तीला. कारण की काय होतं, जास्त प्रमाणात लोड पडला तर हे स्टँड जे आहे ना ते तुटतं. हे स्टँड इथून मोडतं कधी कधी, असा आहे प्रॉब्लेम याचा. दुसरं काय नाही. जेणेकरून एकट्याला कोणाला असं बसून देऊ नका. स्टँडिंगला जे काय बसतो आपण स्टँड लावून गाडीवरती तसं काय बसून देऊ नका. भले त्याला राग येऊ द्या, कारण की तो एक मिस पॉईंटच आहे. तो एक खूप मोठा प्रॉब्लेमच आहे. जेणेकरून आपण एकदम जोरात बसतो, पटकन जाऊन बसतो तर त्यामध्ये काय होतं, गाडी पुढे जाते मागे होते. तर त्यामध्ये कधी कधी स्टँड मोडतं पण. आणि काही लोकांच्या गाड्या स्टँड मोडल्यामुळेच पडलेल्या आहेत. काही लोकांच्या गाड्या अशाच स्टँडला लावल्या तरी पडतात. तर तो एक काय प्रॉब्लेम होता माहिती आहे का मित्रांनो, तो आहे ना गाडी लावतो ना आपण अशी सरळ किंवा म्हणजे असं हँडल जो माझा असा लावलेला आहे, हा हँडल हा मी गाडी आहे ना लावतो ना असाच हँडल ठेवतो. जेणेकरून काय होतं, असं स्ट्रेट हँडल ठेवलं ना तर गाडी निदान पुढं जात नाही आणि मागे येत नाही. आणि जर का तुम्ही हँडल असा वाकडा केला असा तर काय होतं, गाडी कधी उताराला असेल किंवा मागच्या साईडला उतार असेल तर गाडी पुढे किंवा मागे होते. त्यामुळे गाडी स्टँडपासून निघून जाते आणि गाडी पडून जाते. हा एक मोठा प्रॉब्लेम होऊन जातो आपल्या ह्याच्यामध्ये. आता तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हिचा लुक वगैरे पाहायला मिळून जातो. आता आपण पाहूया लाईट्स कशा प्रकारे असणार, इंडिकेटर कशा प्रकारे यामध्ये आपल्याला पाहायला मिळून जातात. तुम्हाला मी दाखवून देतो आता. अशा प्रकारे हे पासवर्ड टाकल्यानंतर P म्हणजे पार्किंगचा मोड येतो. परत त्यामध्ये आपल्याला इथे नेव्हिगेशन, म्युझिक, सेटिंग्स, ऑल सेटिंग्स वगैरे पाहायला मिळून जातात. असं इथे ब्राईटनेस वगैरे पाहायला मिळून जातं. ह्याचा डिस्प्ले सुद्धा छोटा केलेला आहे मित्रांनो. Gen 1चा डिस्प्ले मोठा आहे आणि ह्याचा डिस्प्ले छोटा आहे. इथे बॅटरी स्टॅट्स पाहायला मिळून जातात. किती % बॅटरी, किती किलोमीटर जातात. यामध्ये काय एवढं हे नाही की किती किलोमीटर जाते. तुम्ही 10 ते 15%चं बफरिंग ठेवूनच चालवत जावं गाडी. जेणेकरून तुम्हाला जायचं असेल 100 किलोमीटर, तुम्ही 130-135चं रेंज असेल तर तुम्हाला 100 किलोमीटर ही गाडी रेंज देईल. 40 ते 50च्या रेंजमध्ये तुम्ही चालवली तर स्पीडने. आता दुसरी गोष्ट, आता आपण पाहूया लाईट्स. यामध्ये आपल्याला कशा प्रकारे पाहायला मिळून जाते लाईट्स वगैरे. हे बघा आता
हे लाईटचं बटन आहे, ते DRLs आपल्याला पाहायला मिळून जातात. अशा प्रकारे जे राऊंडिंगमध्ये DRLs पाहायला मिळून जातात. नंतर आपली दुसरी लाईट्स ही नॉर्मल लाईट्स आपल्याला पाहायला मिळून जाते. अशा प्रकारे हिचा लुक आहे. नंतर आपली हाय बीम लो बीम हे बघा, दोन्ही लो बीम हाय बीम अशा प्रकारे हिचा लुक आपल्याला पाहायला मिळतो. आता आपण पाहूया इंडिकेटर्स. इंडिकेटर्स तुम्ही पाहू शकता असे वगैरे आपल्याला हिचा या इंडिकेटरचा लुक पाहायला मिळतो फ्रंटचा. आता आपण पाहूया बॅक साईडने. बॅक साईडने सुद्धा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे लुक पाहायला मिळतो. त्यानंतर आता दुसरा इंडिकेटर लेफ्ट साईडचा हे बघा, अशा प्रकारे याचा लुक पाहायला मिळून जातो. आता दिवस आहे त्यामुळे एवढं काही हे होत नाही, पण चांगल्या प्रकारे याची विजिबिलिटी सुद्धा पाहायला मिळून जाते. त्यानंतर आता आपण ब्रेक दाबल्यावर सुद्धा पाहू शकतो बघा, लाईट सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला इजी विजिबिलिटी वगैरे पाहायला मिळून जाते. आणि जर का कोणाला दोन्ही इंडिकेटर एकसाथ चालू ठेवायचे असतील तर यामध्ये इथे हा कुठलाही लेफ्ट किंवा राईट आवाज क्लोज होतो, आवाज येत नाही, फक्त दोन्ही इंडिकेटर एकसाथ चालू होतात. हे बघा बॅक साईडने तुम्हाला दाखवून देतो. अशा प्रकारे हे जे दोन्ही इंडिकेटर चालू होतात. फ्रंटने सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो. फ्रंटने पण म्हणजे दोन्ही इंडिकेटर्स अशा प्रकारे DRLs वगैरे चालू होतात. DRLs म्हणजे वरच्या साठी मी लाईट चालू ठेवली, त्यामुळे इथे मला एवढी काय आवडत नाही लाईट. अशा प्रकारे याचा लुक वगैरे पाहायला मिळून जातो. आणि जर का बंद करायचं असेल तर तुम्ही कुठलाही इंडिकेटरचं एक बटन दाबलं तर बंद होऊन जातात, हे दोन्ही एकसाथ बंद होऊन जातात. अशा प्रकारे याचा लुक. आणि काही प्रॉब्लेम्स होते सीट्स ओपन करण्याचे, बेल्टचा प्रॉब्लेम होता. बेल्टचा प्रॉब्लेम जर का नॉईज जो काय आवाज येतो त्याचा जर का तुम्हाला खूपच कमी आवाज पाहिजे असेल, म्हणजे नॉर्मल आवाज येणारच ते आता ओपन असल्यामुळे, तर त्यासाठी तुम्ही काय करायचं, जर का नवीन गाडी घेतली असेल तर पहिला नवीन थोडा जर आवाज येतो या बेल्टचा, बेल्टचा थोडा आवाज येतो नवीन असल्यामुळे. नंतर जसं महिना 2 महिने होईल त्यानंतर बेल्टचाही आवाज कमी येईल. त्यानंतर जर का आणखी तुम्हाला बेल्टचा आवाज कमी पाहिजे असेल तर त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, तर डेली नॉर्मली गाडी पुसायची, चांगली टाकाटक ओल्या फडक्याने पुसून घ्यायची आणि इथे बेल्टवरती प्रेशरने पाणी मारायचं, जेणेकरून बेल्टचा नॉईज कॅन्सलेशन कमी होईल, बेल्टचा जो काय आवाज येतो तो कमी होऊन जाईल. जर का तुम्हाला पाहिजे आठवड्यातनं गाडी आहे ना, नॉर्मली साध्या पाण्याने जास्त प्रमाणात पाण्याचा यूज करू नका, जेणेकरून काही एक प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. भले त्यांनी IP60 रेटिंगचे जे काही दिलेले आहेत पाण्यापासून प्रॉब्लेम होत नाही, काय नाही होत, पण शेवटी काय आहे, इलेक्ट्रॉनिक वस्तू किती झालं तरी हिला हे मोबाईलप्रमाणेच यूज करावं लागणार. मोबाईल जसा आपण यूज करतो, मोबाईलचा जसा ज्याप्रमाणे काळजी घेतो त्याप्रमाणेच ओला S1 प्रोची Gen 2ची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. आता हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला, हे जे काय छोटे गोष्टी होत्या आणि जे काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होत होते, जे काय माझ्याकडे जे काय प्रॉब्लेम्स आले ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून. आत्तापर्यंत जर का तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करता बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओमध्ये.